नमस्कार, एम.बी. न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बघूया आजची विशेष बातमी। काल 18 तारखेला औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपुरात वादग्रस्त परिस्थितीची निर्माण। नागपूरच्या महाल भागात आंदोलनानंतर तणाव। याबद्दल नागपूर दगडफेक प्रकरणी DCP राहुल माखनीकर यांची प्रतिक्रिया। नितीन गडकरी, यशोमती ठाकूर यांनी सुद्धा दिली प्रतिक्रिया। तर बघत रहा एम.बी. न्यूज, महाराष्ट्राचे बातमीपत्र, नागपूर। आपण सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरण राहिलं पाहिजे। नागपूरचा आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की नागपूर हे बोलते की अमन का शहर आहे, त्याच्यामुळे याला कुठेही गालबोट लागता कामा नये अशी आमची इच्छा आहे। त्याच्यामुळे अतिरिक्त बळाचा वापर करण्याचीही आमची इच्छा नाही, परंतु नाविलाजाने त्या ठिकाणी आम्हाला करावं लागतं। अश्रुधुराचा मॉबला कमीत कमी इजा करावी त्या दृष्टिकोनातून मॉब पांगवण्यासाठी आम्ही अश्रुधुराचा वापर करतो। नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे। या सर्व परिस्थितीमुळे नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे। माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता प्रस्थापित करावी आणि कोणीही रस्त्यावर येऊ नये। सगळ्यांनी कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा। ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। माननीय मुख्यमंत्र्यांनाही या संबंधातली सर्व माहिती मिळालेली आहे, त्यामुळे आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि प्रेमाचं, सौहार्दाचं उत्तम वातावरण ठेवण्याकरता मदत करावी, पोलिसांना मदत करावी असं माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे। नमस्कार। जे काय नागपुरामध्ये घडलं ते अतिशय धक्कादायक आहे। सगळ्यांनी खरं शांततेने घ्यायला पाहिजे। आपण महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं हे अतिशय निंदनीय आहे। आत्ता हे सगळं थांबलं पाहिजे, सगळ्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई आपण संविधानाला मानणारी लोक आहोत। या ठिकाणी सरकारमध्ये बसलेले आदरणीय मुख्यमंत्री आहे, त्यांचं शहर जर जळत असेल तर मग त्याला काय अर्थ उरत नाही। या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि छोट्या छोट्या काही शिल्लक कारणांवरनं एक दुसऱ्यांना भडकवणं बंद झालं पाहिजे। ही तंबी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना पण दिली पाहिजे, सगळ्या नेत्यांना पण दिली पाहिजे आणि हे थांबवलं पाहिजे। बाबा, महाराष्ट्र जपा अशी माझी विनंती आहे।